हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला खूप उशिरा म्हणजे जवळजवळ 2:30 वाजता आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं लोडिंग करण्यासाठी ना बघा आपल्या इथं आलेलं. हा भाग आहे अंबडलिंक रोड आहे ना, तिथं राजीव नगर आहे. त्या राजीव नगरमध्ये आलेलो आपण लोडिंग करण्यासाठी बघा. आणि हा आहे इथला आजूबाजूचा परिसर. आता गाडी लोड झाली आहे बघा. मित्रांनो, इथं आलेलो बघा खाली करायला आपण. सर्व मार्बलचं दुकान आहे बघा. बांधकाम झाल्यानंतर उरलेल्या ज्या नवीन फरच्या आहे ना, त्या आपण त्या मार्बलच्या दुकानात सोडून आला होता. आणि काही तुटफुटच्या फरच्या आहे ना, त्या इथं त्यांच्या गोडाऊनला घेऊन आलो आहे बघा. इथं अबे खाली करते आता ते. तर आणि इथं खाली झालं का आपण जाऊ आपल्या नाक्यावर. मित्रांनो, कसं आहे, आपल्याला जे भाडं मिळालं ना ते मारावं लागतं. मारलं नाही तर मग भाडे कमी होऊन जातं आपल्याला. त्यामुळं जे आलं ते भाडं आपल्याला मारावंच लागतं. असं आहे आपला तो नियम आहे. जे आलं नाक्यावर भाडं ते मारून द्यायचं. त्यामुळं जे भाडं येईल ते मारतो आपण. आणि केवळ मग कधी असे भाडे राहतात, कधी घर सामानाचे राहतात, कधी केटरिंगचे राहतात, कधी ट्रान्सपोर्टचे राहतात. तर सर्व प्रकारचे जे भाडे येईल ते आपण मारतो. तर असा आहे आपला रोजचं जीवन. तर चलो, ओके, अभी जाएंगे नाके पे. तर मित्रांनो, आपण ते अंबडलिंक रोडचं आहे ना, ते फरच्यांचं भाडं सोडून नाक्यावर आल्यानंतर जवळजवळ 6 वाजता आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे. तर ते दत्त चौकातून आहे ना, खुर्च्या आहे, राऊंड टेबल आणि साधे टेबल ते घेऊन आहे ना आपल्याला जेल रोडला जी चर्च आहे ना नाशिक रोडला, तिथं सोडायला जायचं. लोडिंग करण्यासाठी आपण बघा इथं आलेलं आहे. मित्रांनो, गाडी आता लोड झालेली आहे. तर आपण निघूया जेल रोडला. जेल रोडला जे चर्च आहे ना तिथं. हो, थोडं त्याला खिटून ठेवा तिकडं, म्हणजे इकडं याला नको लागायला बुवा असं. ब्रेक जवळ नको, दुसरं काय नाही. घेऊन टाक ना. आपलं काय उद्या मागू पाहिजे का?
हे बघा, हे दादा आहे आपल्याबरोबर. त्यांचंच भाडं आहे. तर जाऊया आपण डायरेक्ट बिटकोवरून जेल रोडला. आंबेडकर नगरचं सिग्नल. कशी गर्दी व्हायला लागली आता इथं सर्व. द्वारकेवरती द्वारकेचं काम चालू आहे, अंडरपासचं, भुयारी मार्गाचं. त्यामुळं आजूबाजूला इतर ठिकाणी नाशिक रोड, उपनगर, आंबेडकर नगर इकडं खूप आता ट्रॅफिक जाम होऊन राहिलेली बघा. हे आलं दत्त चौक. किती ट्रॅफिक गर्दी बघा. तर मित्रांनो, आता आपण आहे ना ते टेबल, खुर्च्या, राऊंड टेबल घेऊन आहे ना नाशिक रोडचं जे जेल रोड आहे ना, सेंट फिलोमेना हायस्कूल, त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये हे मटेरियल खाली करतो बघा. ते खाली करण्यासाठी चालले बघा आपली गाडी. तर आता आपली गाडी खाली होती मित्रांनो. तर खाली झाली का आपण जाऊ आपल्या डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. तर मित्रांनो, बघितलं ना आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय मेहनत करावं लागते, ते काय करावं लागतं ते. तर ठीक आहे, बघा गाडी खाली होती आता आपल्या. काही नाही, अजून थोडेसेच राहिले आता. थोडेसे टेबल आणि राऊंड टेबल राहिले बस. तर गाडी झाली खाली बघा आपली. तर ओके, आता डायरेक्ट घरी.